हॅलो, सामना संपण्यासाठी शेवटचा 3 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना घोडफलक कसं आहे? काय झालं? 19-12 नवयुग यक्षण पाटलेवाडी 19 गुण आणि 12 गुणांची कमाई आहे ती जय गणेश पेंडलवाडी. ही चढाई मात्र देवदाची कशा प्रकारे होती ती पाहायचंय. रामबाडी चढाईसाठी असणार आहे. निश्चितच चांगली चढाई करायची, एक संत गतीची चढाई करतोय. भेटीच्या बाजूने जोरदार आक्रमण करायचंय, गुण घ्यायचाय तो देवदासला. हो, गुण घेतोय आणि या ठिकाणी कमाल करतोय का पाहूया. निश्चितच कमाल होते काय. सरांचा इशारा आमच्या बाजूने एका बाजूने निश्चितच दोन्ही बाजूला एक एक गुण विभागला जातो. थोडस जोर लावला असताना या ठिकाणी कमाल झाली असती. जर पकडला गेला ना तर 2 गुणाची कमाई होऊ शकते. या ठिकाणी सोन्याकडून थोडीशी घाई होते. सामना संपण्यासाठी 2 मिनिटांचा निर्धारित कालावधी शिल्लक असताना सोन्याकडनं होऊन दे. शिवकृपा पनेवाडी आणि जांगलदेव आपल्याला विनंती असेल, सामना संपता क्षणी आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. येतात बारकी पोरं वयाची हुशार वयाची मोठे किल्ले की उत्तम प्रकारची पकड होते. या ठिकाणी बोनस मात्र कंप्लीट करतोय. खरी कल्पेची कसोटी पडायला लागते. निदान रेषा पार केली जाते. राजू सरकारने 200 रुपये लावले तर 100 रुपये कल्पेशसाठी दिले, पण कल्पेशची चढाई पाहिजे होती. कल्पेश मात्र या ठिकाणी निश्चितच स्वतःचा गुण बहाल करतोय विरुद्ध संघाकडे. सामना या ठिकाणी समाप्त होतोय आणि नवयुग पाटलेवाडी संघ या ठिकाणी सहज विजय घेऊन आणतोय. 10 गुणांची फारकत आपल्याला दिसून येते. विजय संघाचं अभिनंदन, त्याचबरोबर पराजित संघाचं सुद्धा अभिनंदन. आभार, धन्यवाद. हॅलो, दिलीपजी मते आपण व्यासपीठावर यायचंय. दिलीपजी मते आपला सुद्धा जांगादेव कुशिवडे वर्सेस शिवकृपा बनेवाडी यांच्यात होणारा हा सामना अतिशय अत्यंत असा चांगला हा सामना.
थर्ड रेडचा इशारा होतोय शिवकृपा सुरडे बनेवाडी या संघाला 3 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू जांगलदेव कुशिवडे यामध्ये गुण मिळवणं तेवढं सोपी गोष्ट नाही पण चढाईपट्टूची मात्र कमाल होते चांगला प्रयत्न आहे पण यश काही लाभत नाहीये सुंदर चढाई आणि इथे मात्र पकड होते जांगलदेव कुशिवडे या संघाकडून हा एक पकडीच्या स्वरूपाचा गुण भेटतोय तो जांगलदेव कुशिवडे या संघाला आता मात्र जांगलदेव कुशिवडे या संघाची थर्ड रेड सेकंड रेड आहे करण याची करण मात्र दुसऱ्या चढाईत यशस्वी होतोय एक गुण भेटतोय करण याला गुण फलक होतोय जांगलदेव कुशिवडे 4 गुण आणि शिवकृपा सुरडे बनेवाडी 1 गुण हा चढाईपट्टू मात्र आपल्या एका गुणाने आपल्या संघाचा आणि स्वतःचं खातं ओपन केलेला असा हा 2 नंबर चढाईपट्टू त्याला पकड होते हा 1 गुण भेटतोय तो पकडीच्या स्वरूपात जांगलदेव कुशिवडे या संघाला 3 गडी मैदान असताना करण मी वाडी प्रमुख चंद्रकांत मेंढे यांना विनंती करतो की आदरणीय चंद्रशेठ जाधव यांचा आपण गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा करणला पकड करण्यात एवढीशी सोपी गोष्ट नाही आणि सुपर रेड होते ते 3.2 असे 5 गुण भेटतात ते करणला गुणफलक वाढतंय ते जांगलदेव कुशिवडे या संघाचा थोडासा काहीसा कमकुवत संघ वाटतोय तो शिवकृपा सुरडे बनेवाडी हा संघ आणि तेवढा ताकदीने सर्ज उतरलाय तो जांगलदेव कुशिवडे हा संघ सुंदर पकडीच्या स्वरूपात 1 गुण भेटतोय शिवकृपा सुरडे बनेवाडी या संघाला सागडी मैदानात असताना शिवकृपा सुरडे 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू सुंदर चढाई गडी मारण्याचा चांगला प्रयत्न आहे यश काही लाभत नाही चांगलं क्षेत्ररक्षण आहे ते जांगलदेव कुशिवडे संघाला सुरक्षित परत 7 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपट्टू अशी शांत चढाई करतोय आपल्याकडे जवळजवळ 8 गुणांची आघाडी आहे त्यामुळे आपल्याला काही गरज नाही थोडासा वेळ काढून नंतर बघूया काय करायचं ते अशा स्वरूपाचं धोरण या चढाईपट्टूचं 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू थर्ड रेड आहे शिवकृपा सुरडे बनेवाडी या संघाची थर्ड रेड आहे चांगली पकडीच्या स्वरूपात जो गुण भेटतोय तो जांगलदेव कुशिवडे या संघाला या क्रीडा नगरीमध्ये आदरणीय श्रीरामजी बाटले यांचं आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आदरणीय श्रीरामजी बाटले जांगलदेव कुशिवडे या संघाची थर्ड रेड आहे आणि सुंदर पकड 1 गुण भेटतोय विश्रांतीसाठी सामना संपतोय लाईट आलेली आहे जनरेटर ऑफ करा विजय गणेकर
Monkey D. Luffy. विसरानंतर झालेला हा सामना जंगलदेव कुशिवडे वर्सेस शिवकृपा सुरडे बनेवाडी. छोटासा खेळाडू आहे, पाहूया. सुमित चढाईसाठी सुंदर चढाई. आपल्या वयाच्या मानाने ताकदीच्या मानाने चांगली चढाई होते. हा एक गुण भेटतोय पकडीच्या स्वरूपात शिवकृपा असुर्डे बनेवाडी या संघाला. 4 गुणांची कमाई होते. गुणफलक थोडस वाढतंय शिवकृपा असुर्डे बनेवाडी या संघाचं. थर्ड रेडचा इशारा होता. 4 गडी मैदानात असताना पाहूया सुंदर चढाई. परंतु जंगलदेव कुशिवड्याचे 4 खेळाडू हे माहीर आहेत. सोपीशी गोष्ट नाहीये चढाईमध्ये गुण प्राप्त करणार. आणि पकडीच्या स्वरूपात जो गुण भेटतोय तो जंगलदेव कुशिवडे या संघाला. सुंदर चढाई. रायडर बाद होतोय. पकडीच्या स्वरूपात गुण भेटतोय तो जंगलदेव कुशिवडे या संघाला. सुपर टॅकल होते. 2 गुण भेटतात शिवकृपे असुर्डे बनेवाडी संघाला. संतोषजी पुढचा संघ डिक्लेअर करा. पुढचा संघाला अनाउन्समेंट करा.
हल यानंतरचा जो सामना होणार आहे तो केदारनाथ कोकरे घडसेवाडी वर्सेस मानाई तलवडे ए ह्याच्या दोन्ही संघांनी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. केदारनाथ कोकरे घडसेवाडी वर्सेस मानाई तलवडे ए. चला काही मिनिटांचा इथे 1 मिनिटांचा जवळजवळ सामना शिल्लक आहे. जांगलदेव हल जांगलदेव कुशोडे वर्सेस हॅलो जांगलदेव कुशोडे वर्सेस शिवकोपा सुरडे बनेवाडी. चला काही मिनिटांचा सामना इथे शिल्लक आहे. अतिशय चांगला चाललेला हा सामना. जांगलदेव कुशोडेने छोट्या छोट्या मुलांना खेचून आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेवढीशी सोपी गोष्ट नाहीये. रशिक आणि पंडव यांनी मात्र विश्रांती घेतली होती, म्हणून हा सामना जवळजवळ 1-2 गुणांच्या फरकामध्ये आला. रशिक यांनी चांगली चढाई केली, 2 गुण प्राप्त केले, 3 गुणांचा फरक इथे जवळजवळ आता दिसतोय. काही मिनिटांचा सामना आहे. यानंतर केदारनाथ कोकरे घडसेवाडी बी वर्सेस मानाई तलवडे ए. चला दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ताबडतोब. केदारनाथ कोकरे घडसेवाडी वर्सेस मानाई तलवडे ए. त्यानंतर हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो होईल तो नवयुग पाटलेवाडी वर्सेस केदारनाथ कोकरे घडसेवाडी ए यांच्यात होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. चला ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. केदारनाथ कोकरे घडसेवाडी बी वर्सेस मानाई तलवडी ए. कोणत्या प्रकारचा वेळ काढू नका. चला लगेचच